राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार आपल्यासोबत आहेत। रोहित दादा, तुम्ही पत्रकार परिषद घेतली, औषध निरीक्षक पदाचा एमपीएससीचा पेपर फुटल्याचा आरोप केला, तसे काही पुरावे सुद्धा तुम्ही मांडले। मात्र एमपीएससी कडून स्पष्टीकरण देण्यात येत आहे की संबंधित तरुणांना मेल केलेला आहे की असा कुठलाही पेपर फुटलेला नाहीये, मी बनाव रचला। कितपत तथ्य वाटतं आणि तुमचे आरोप आणि त्यानंतर एमपीएससीचं हे स्पष्टीकरण? बनाव रचला असं जर ते म्हणत असतील, म्हणजे जो कोणी तुषार पाटील त्यांनी पत्र दिलेलं आहे त्याला पहिलं उचला आणि त्यांनी असं का लोकांना फसवलं हे तुम्ही तिथं विचारा। पण आमच्याकडे जे पुरावे आलेले आहेत ते पूर्णपणे खरेत असं आमचं तिथं मत आहे। त्यामुळे त्या सगळ्या पुराव्यांची शहानिशा होणं तितकंच महत्त्वाचं आहे। फक्त बोलणं की अरे ज्याची तक्रार केली होती तो म्हणतोय का ही तक्रार माझी नाही, याच्यावर आम्ही काय थांबणारी लोक नाहीत। हा सगळा मुद्दा मला तुषार पाटलाकडनं आलेला नाही, मला तिसऱ्या काही लोकांकडनं आलेला आहे। त्यांचं असं मत आहे की आम्ही FDची परीक्षा देत नाही, पण आम्ही दुसऱ्या MPSCच्या परीक्षा देत असतो। MPSCचा पेपर जर फुटला असेल अशा पद्धतीने तर आमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे आणि अशी गोष्ट घडू नये यासाठी हा मुद्दा हातात घेणं फार महत्त्वाचं आहे। त्या अनुषंगाने हा मुद्दा आम्ही हातात घेतला आहे। त्यामुळे MPSC म्हणत असेल नाही पत्र दिलं आहे आम्हाला की आता हे सगळं खोटं आहे, असं होणार नाही। आता आमच्याकडे पुरावे आलेत, त्याच्यावर तुम्हाला टेक्निकलीच उत्तर द्यावं लागेल। तुमच्या मतावर ठाम आहात की हा पेपर फुटलेला आहे आणि तो लोकांपर्यंत पोहोचलेला आहे? तलाठी भरतीच्या बाबतीत फार घशाला कोरड परूस तर आम्ही म्हणत होतो, अधिवेशनात आम्ही तिथं बोललो, आम्हाला वेड्यात काढलं, आम्हाला सांगितलं आमच्यावर FIR करू आणि मग नंतर तो विषय जेव्हा कोर्टात गेला, मॅटमध्ये गेला, कोर्टाने सांगितलं हो त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। आता मग तुम्ही त्या मंत्र्यांवर FIR करणार आहे का? त्याला जेलमध्ये टाकणार आहे का? पदावरून तुम्ही काढणार आहे का? त्यामुळे आम्ही जेव्हा बोलतो पुराव्यासकट बोलतो, हे पण बोलतो आम्ही पुराव्यासकट बोलतोय आणि युवांसाठी, आणि आम्ही प्रामाणिकपणे शेवटपर्यंत लढत असतो। आम्ही मॅनेज होणारी माणसं नाहीत। आता दोन दावे आहेत, एक तुमचा पेपर फुटल्याचा, दुसऱ्या MPSC कडून सांगण्यात येतं की पेपर फुटला नाही, हा सगळा बनाव आहे। मात्र दोन्ही प्रकरणामध्ये कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे। एक तर दिशाभूल करून फसवणूक करणं आणि MPSC आयोगाला खोटं ठरवणं आणि सरकारचं बदनामी करणं, तर दुसरी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पेपर फुटण्याचं। तर तुम्ही कोणत्या कारवाईसाठी इनिशिएटिव्ह करणार आहात? कारण तुम्ही आता MPSC कडे सुद्धा जाताय, FDIच्या आयुक्तांची सुद्धा भेट घेताय, काय म्हणणं आहे नेमकं? नाही, शेवटी आमचं एवढंच म्हणणं असेल की जे काय पुरावे आमच्याकडे आलेले आहेत, जे काय कागद आलेले आहेत, जे काय तिथं व्हॉट्सॲपचा संवाद त्यावेळेस ते झाला होता, व्हॉट्सॲपची डंप घ्या, फॉरेन्सिक ऑडिट करा, त्याच्यामध्ये शहानिशा करा आणि ही गोष्ट काय लेवलपर्यंत झाली नाही आहे हे पुराव्यासकट तुम्ही सांगा। मोघम बोललं नाही हे काय नाही झालं याच्यावर थोडी आम्ही तिथं विश्वास ठेवणार आहे आणि युवा तर अजिबात ठेवणार नाहीत। आधी MPSC कडून सुरुवातीला सांगण्यात येतं की फक्त प्रश्न साधर्म्य आहेत, असा कुठलाही पेपर लीक झालेला नव्हता, तर प्रश्न फक्त दोन्ही पेपरमधले साधर्म्य आहेत आणि जो मिळते जुळते आहेत म्हणून दावा केला जातो। आत्ता म्हणतायत की पेपर फुटलेलाच नाही आहे, अशा पद्धतीनं बनाव रचला गेला आणि एका तरुणावरती खापर फोडलं जातं। अरे 100 पैकी 90 प्रश्न जर फुटले असतील ना, तर 100 पैकी 90 प्रश्न सेम असतील तर 90% हा पेपर फुटला असंच म्हणावं लागेल ना। म्हणजे उद्या जाऊन तुम्हाला मला आपण अभ्यासात किती हुशार असलो आणि नसलो असं जर पेपर दिले तर आपण IAS अधिकारी सुद्धा बनू शकतो ना, असं जर त्या सिस्टममध्ये सुद्धा असा घोळ असेल तर। SRPFच्या बाबतीत सुद्धा अगदी तसंच झालेलं होतं, एका कोचिंग क्लासेसवरती ठपका ठेवण्यात आला। मग नंतर असं लक्षात आलं की SRPFच्या एका अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यानं त्याची प्रत मागवून घेतलेली होती आणि आहे तशीच छापलेली होती आणि त्याच्यावरती SRPFनं अधिकाऱ्यावरती ठपका ठेवलेला होता। अगदी यामध्ये असंच झाल्याचा दावा सुरुवातीला करण्यात आला। तसंच झालं आहे आणि नीटमध्ये पण तसंच झालं आहे ना। नीटमध्ये सुद्धा पेपर सेट करणारा व्यक्ती त्याकडनंच पेपर फुटला आहे। आता इथं सुद्धा पेपर सेट करणाऱ्या व्यक्तीकडनं तो फुटला गेला, तो व्यक्ती सामील आहे का वरपर्यंत लोक आहेत ते शोधावं लागेल ना। मोघम बोलून चालणार नाही। म्हणजे राजकीय नेते नाही तर अधिकारी मोघम बोलतील, पण या सामान्य लोकांच्या जीवनाचं जे वाटोळं होणार आहे त्याला कोण जबाबदार राहणार? म्हणाल की सरकारकडून ठोस उत्तराची अपेक्षा आहे। ऑगस्टची तुम्ही डेडलाईन दिलेली आहे काही दिवसांची आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचं एक मोठं आंदोलन उभे करण्याच्या तयारीमध्ये आहात। काय पुढची पावलं उचलणार आहात? कशा पद्धतीची तयारी असेल? एकतर जो तलाठीचा भरतीचा भ्रष्टाचार झाला होता, जे पुरावे आम्ही दिले होते, नाहीतर मॅटली पण त्यांना 3 महिने दिले, त्यातले 2 महिने संपले, महिना राहिला, त्या बाबतीत ते काय करता हा एक मुद्दा आहे। दुसरा हा जो पेपर फुटला तोही मुद्दा, जो आम्हाला सकारात्मक पुराव्यासकट आणि विथ ऑल द प्रूफ व्हॉट इज नीडेड आणि ते सुद्धा चांगल्या एजन्सीकडनं, जोपर्यंत त्यांच्याकडनं ते पुराव्यासकट उत्तर घेत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। ऑनलाईन आणि ऑफलाईन हा तर मुद्दा आहेच आणि प्राध्यापक भरतीचा पण मुद्दा फार महत्त्वाचा, तोही मुद्दा आम्ही घेऊन रस्त्यावर नक्कीच त्या ठिकाणी उतरू। त्यामुळे सरकारकडे जो काही वेळ आता आहे तो योग्य पद्धतीने वापरून उगाच मोघम बोलण्यापेक्षा जरा नीट शहाण्यासारखं बोला, नाहीतर जसं तुम्ही तलाठी भरतीला तोंडावर पडलेला आहात, जे आधी बोलत होता ना आत्ताची वस्तुस्थिती वेगळी आहे, तसंच तुम्ही इथंही पडाल आणि इतकं वाईट पडाल ते तुम्हाला परवडणार नाही।
रोहित पवार आपल्यासोबत होते आणि अजूनही ते ठाम आहेत की पेपर फुटलेला आहे आणि योग्य ती कारवाई केली जावी अशा पद्धतीची मागणी त्यांनी केलेली आहे. आणि तलाठी भरतीच्या वेळेला सरकारनं जे मोघम उत्तर दिलेलं होतं ते औषध निरीक्षक या पदाच्या वेळेला सुद्धा MPSCकडनं असं उत्तर मिळू नये असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आणि योग्य त्या पाठपुरावा आम्ही याचा करू आणि योग्य त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना घेऊन रस्त्यावरती उतरू असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे. कॅमेरामन नागनाथ सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.